आपण आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो. त्यामध्ये मिरची भजीचा पण समावेश आहे आणि ही जी मिरची भजी आहे ती पण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. जर ती बारीक असेल तर फक्त तळून काढायची, म्हणजे बेसनामध्ये बुडवून तळून काढायची, किंवा अशी जर मोठी असेल तर त्यामध्ये मस्त स्टफिंग भरायचं आणि त्यानंतर याला बेसनामध्ये बुडवून तळून काढायची. तर अशी स्टफ मिरची भजी कशी करायची हे आज आपण बघूया. आणि आज मी जे स्टफिंग बनवलं आहे याची रेसिपी तर आता शेअर करतच आहे, पण याऐवजी तुम्ही कुठले कुठले स्टफिंग भरून ही भजी तयार करू शकता हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी चमचमीत मस्त अशी मिरची भजीची रेसिपी सॉरी स्टफ मिरची भजीची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर हे जे बेसन आहे त्याला थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. त्याला कसं भिजवायचं हे पण महत्वाचं आहे. तेव्हाच ही भजी अजिबात सोडा, इनो किंवा काहीही न घालता मस्त अशी फुगते किंवा छान अशी फुलते. तर त्यासाठी इथे मी 1 कप बेसनामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. 1 चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेले आहे, दिसायला सुंदर दिसावे म्हणून. त्यानंतर थोडी कोथिंबीर पण घालायची, तर हे कलरफुल छान दिसतं म्हणून इथे घालायचं आहे. आणि थोडासा ओवा आणि हळद पण इथे घातलेली आहे. तर मी आत्ता घालायचं विसरले, थोड्या वेळात घालणार आहे. आता याला नॉर्मल पाण्याने छान भिजवून घ्यायचं आणि असं पूर्ण फेटून घ्यायचं आहे. तर इथे हे बेसन भिजवण्यासाठी मी 1 कप पाणी घेतलं. 1 कप बेसनाला 1 कप पाणी लागत नाही, त्यापेक्षा थोडंसं कमी लागतं. कितपत लागतं हे मी पुढे सांगतेच. आणि जेव्हा आपण बेसन भिजवतो किंवा असं बॅटर तयार करतो तर एकदाच सगळं पाणी ऍड करून मिक्स नाही करायचं, त्याचे लम्प्स होतात, गुठळ्या बनतात. तर काय करायचं, थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि या पद्धतीने हे भिजवून घ्यायचं, हे बॅटर तयार करून घ्यायचं. तर हे बघा, या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आणि 1 कप पाण्यामधून 3 टेबलस्पून पाणी इथे उरलेलं आहे. आणि आता याला आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवू. म्हणजे यामधलं जे बेसन वगैरे आहे ते छान फुलतं आणि जेव्हा आपण याची भजी तळतो तर ती चांगली फुलते. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर आता या मिरची भज्यांमध्ये मिरची भज्यांमध्ये जे स्टफिंग आहे ते तयार करू. तर इथे मी बटाटा उकळून घेतलेला होता आणि आता हा बटाटा कुस्करून घ्यायचा आहे. आपला नॉर्मल बटाटा आहे, कुठलाही बटाटा घेतला तरी चालेल. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट, थोडा चाट मसाला आणि धणे जिरे पूड घातलेली आहे. थोडी कोथिंबीर पण इथे घातलेली आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता. आता हे छान मिक्स करायचं. तर हे बघा, बटाटा मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आपलं जे बॅटर आहे ते पण छान असं मुरलेलं आहे. थोडा वेळ 10-15 मिनिटं त्याला रेस्ट दिलेली आहे. आणि आता मी इथे मिरची कट करून घेतली आहे. तर अशी जाड जाड मिरची घ्यायची आहे आणि यामध्ये ना आतलं जे बिया आहे किंवा अजून ते जे धागे असतात ते सगळं काढून घ्यायचं आहे. पूर्ण मोकळं किंवा ही अशी पोकळ ही मिरची तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये हा जो बटाट्याचं सारण आपण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. भरपूर भरून घ्यायचं, म्हणजे मिरची या पद्धतीने बंद होतपर्यंत असं भरून घ्यायचं. अजिबात रिकामी जागा नाही ठेवायची. जर रिकामी जागा ठेवली किंवा थोडीशी अशी थोडी कमी भरलं ना हे स्टफिंग, तर मग काय होतं, जे बेसन आहे जेव्हा आपण ही भजी तळतो तेव्हा हे बेसन या मधल्या पोकळ्या जागेमध्ये जातं आणि मग ते आतलं जे बेसन आहे ते कच्चं राहू शकतं. आणि जेव्हा आपण ही भजी खातो तर ती भजी म्हणजे कच्चं बेसन कसं लागतं अगदी त्या पद्धतीने मग ती लागतात. तर हा जो अनुभव आहे ना तो मी घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडून नाही झालं, पण कधीतरी मी असं कोणाकडून तरी खाल्लेलं आहे. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. हे जे स्टफिंग आहे ते छान व्यवस्थित भरायचं, मध्ये जागा नको. आता जसं तुम्ही बघितलं यामध्ये आपण अजिबात सोडा, इनो काहीच घातलेलं नाहीये. हे बॅटरच आपण छान मिक्स करून घेतलं आहे, फेटलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं, जे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तळण्यासाठी त्यापैकीच थोडंसं इथे तेल घातलेलं आहे. थोडं कडकडीत झालं तरी चालेल किंवा थोडंसं असं मीडियम गरम झालं ना, तर आता हे मीडियम गरम मी तेल यामध्ये घातलं. 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. छान मिक्स करायचं आणि आता ही भजी या बेसनमध्ये बुडवून तळून घ्यायची. तळताना तेल जे आहे ते छान मीडियम गरम असावं आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही मिरची भजी तळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला थोडा गॅस मोठा ठेवला तरी चालेल. जर कमी गॅस असेल ना तर हे जे बेसन आहे ते लगेच बाजूला निघून येतं, मिरचीला चिटकत नाही. तर इथे जी महत्वाची मी आता टिप सांगितली ती लक्षात ठेवायची आहे. कदाचित या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स तुमच्याशी शेअर केल्या आहे, कारण
कुठलाही पदार्थ जेव्हा करतो तेव्हा तो सिंपल वाटतो, पण यामध्ये या बारीक-सारीक टिप्स आपण जर फॉलो केल्या तर आपली जी रेसिपी आहे ती परफेक्ट होते. आणि तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्याशी परफेक्ट रेसिपीज शेअर करत असते. तर हे बघा, तळताना गॅस मी मीडियम ठेवला होता, पण सगळ्यात शेवटी आहे ना थोडासा गॅस कमी करायचा आणि छान याला अजून थोडा वेळ तळू द्यायचं, कारण आतमधलं जे बेसन आहे ते थोडंसं कच्चं राहू शकतं. तर परत एकदा रिपीट करते. सुरुवातीला तेल मीडियम गरम असावं आणि सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. मग मीडियम आणि सगळ्यात शेवटी जेव्हा याला रंग आलेला असेल तेव्हा थोडासा गॅस कमी करायचा आणि परत एखाद मिनिटं, अर्धा मिनिटं याला छान या तेलामध्येच तळून घेऊ द्यायचं, म्हणजे आतून पण हे बेसन चांगलं शिजतं. तर बघितलं याच पद्धतीने मी सगळ्या या मिरच्या किंवा मिरची भजी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवलेली आहे. तर ही जी मिरची भजी आहे किती छान आतून पण व्यवस्थित शिजलेली आहे, म्हणजे बेसन आतून चांगलं शिजलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही ही कुठलीही स्टफ मिरची भजी तयार करू शकता. तर आज आपण बटाटा भरलेला आहे यामध्ये, तर तुम्ही पनीर किसून भरू शकता. त्यानंतर सोया ग्रॅन्युल्स किंवा सोया चंक्स असतात ना, त्याला पण असं छान मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा किमा तयार करायचा आणि तो थोडासा परतवून त्यामध्ये थोडासा बटाटा घालायचा, म्हणजे बाइंडिंग चांगलं येतं. आणि ते जे सारण आहे ते पण तुम्ही मिरचीमध्ये भरून याच पद्धतीने ही मिरची भजी तयार करून घेऊ शकता. आणि तुमच्याकडे या स्टफ मिरची भजीची कुठली रेसिपी आहे किंवा काय स्टफिंग भरून तुम्ही ही मिरची भजी तयार करता, हे मला कमेंट करायला विसरू नका. तर चला, आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.